मी संगीता मेटकरी, स्टार ब्युटी पार्लर, अर्धापूर. तर माझे नेहमीच व्हिडिओ असतात, पण ते माझ्या पार्लरच्या रिलेटेड असतात. पण आपण एक आज वेगळा व्हिडिओ घेऊन आलेला आहोत. ते म्हणजे थोडंसं सावध करण्यासाठी. तर माझ्या संगे 2 दिवसापूर्वी एक घटना घडली. ती म्हणजे मी 2 दिवसापूर्वी बाहेर ऑर्डरला होते, हिमायतनगरला. आणि तिथे माझी ऑर्डर कंप्लीट झाल्यानंतर थोडंसं बसले तर एक कॉल आला. आणि त्या कॉलवर मला एक लेडीज बोलली आणि मला तर अननोन असे भरपूरसे कॉल येतात, पण तो नंबर हा काही असा वेगळा नव्हता. तर तो नॉर्मलच नंबर होता, जसा आपला असतो त्या पद्धतीचाच होता. आणि मला भरपूर सारे कॉल्स येतात आणि मी ते रिसीव्ह पण करते, कारण की एक क्लायंटचे पण असू शकतात. तर पण त्या दिवसाचा जो कॉल होता तो थोडासा वेगळा होता. तो म्हणजे मला एक लेडीज बोलली, ती मीना शर्मा असं मला तिने नाव सांगितलं. आणि मॅम म्हणे, आपके अकाउंट पे पेमेंट आपके हस्बैंड ने डालने को बोला है म्हणे. तो आपका फोन पे नंबर यही है ना? तो मी बोलले हां. तर मग मला थोडंसं कन्फ्यूज झाले, कारण मीच तर माझ्या संगच होते. आणि कुठलीही गोष्ट करण्याच्या अगोदर नवरा बायकोला किंवा बायको नवऱ्याला सांगते, तर हे बाहेरच्याकडनं कळायची गरज नसते. तर ही गोष्ट मला क्लिक झाली. आणि मग मी लगेचच बोलले, की मॅम म्हणले, कशाच्या रिलेटेड आहे ही पेमेंट जी आहे, ती कशाच्या रिलेटेड आहे? तर त्या मला बोलल्या, कि मैम मैंने कुठली तरी पॉलिसी होती आपके हस्बैंड की, तो पॉलिसी बंद हो गई, तो उसकी जो पेमेंट है वो आपके नंबर पे डालने के लिए बोला बोला है. तो मैं मग मी बोलले की उनका तो फ़ोन पे चालू है, तो उनके फ़ोन पे करो ना. तो ती बोलली की नहीं, मैंने उनका कुछ तो प्रॉब्लम है, तो आपके फ़ोन पे डालने के लिए बोला है. तो ओके, थोडीशी मी कन्फ्यूज झाले, विचार केले. तो तिला बोलले नाही मी. सो मी स्वतःच विचार केले. आणि विचार केल्यानंतर मला असं क्लिक झालं, की हा फ्रॉड कॉल आहे. आणि मी लगेच फोनपेला गेली, स्पीकरवरती टाकली आणि फोनपेला गेली आणि चेक करत होते, की माझं बॅलन्स किती आहे. तर हे तिला पण तिकडे शुअर होती ती पण, की मी फोनपे चेक करतीये, हे तिला पण कळत होतं. पण मी फोनपे चेक केली आणि माझं अकाउंट चेक केलं. म्हटलं पेमेंट किती आहे आणि ही पेमेंटच्याच आता रिलेटेड मला काहीतरी करणार आहे. तर मग जेव्हा मी पेमेंट चेक केली तर माझी एक 75,000 होती. परत मी बॅक आले तर ती मला काय बोलत होती, त्या वेळामध्ये मी थोडीशी हळू बोलत होते ना. तर ती मला बोलत होती, मॅम आप क्या कर रहे हैं? मेरे को बहुत जल्दी गुस्सा आ जाता, तो आप कुछ तो कर रहे हैं, असं म्हणत होती. तर मी म्हणलं, मॅम नहीं, थोड़ा-सा मैं बिझी हूँ, इसकी वजह से मैं लेट बात कर रही. तर मग झालं ते माझं कंप्लीट झालं. मी फोनपे चेक केला, माझा पेमेंट चेक केली. आणि मग परत मी माझं बॅक आले, नेट बंद केलं. म्हटलं आता हे काहीतरी इश्यू आहे. नेट बंद केलं आणि मग मी बॅक आले आणि म्हणलं, "हाँ, बोलो मैम." तो म्हणे, 10,000 मैम मैं आपको सेंड कर रही, आप देखो, चेक करो." तर मी म्हटलं ठीक आहे. मला म्हणे, की "चेक करो मैम, फ़ोनपे पे आ गए क्या?" तर मी बोलले की "नहीं मैम, मैसेज तो आया नहीं, टेक्स्ट मैसेज." तर मला बोलली की म्हणे, "ते टेक्स्ट मेसेज नसेल आला, तर एक काम करा ना तुम्ही, फोनपेला जाऊन तुमच्या चेक करा." तर मी चेक केले नाही, पण तशीच तिला बोलले की "हाँ, हाँ मैम, आ गए" म्हटले. तर परत ती मला बोलली, की म्हणे, "मैम और आपको 2,000 मैं भेज दी, अब और चेक चेक करो जाके." तर मी आता कन्फ्यूज झाले आणि माझे मिस्टर तिथेच होते जवळपास. मी त्यांना शोधत होते, म्हणून तिला थोडंसं हळू बोलत होते. तर पण तिला पण तिकडे तिकडे क्लिक होत होतं, की मी नेट बंद केलेला आहे. फोनपे तर माझा चालू आहे, की तिला पण क्लिक होत होतं. तर मग ती मला म्हणते, की "मैम जल्दी चेक करो, मेरे को और भी लोगों को पेमेंट भेजने का है. इतना टाइम तुम ले रहे हो. क्या कर रहे हो आप? क्या कर रहे हो आप?" म्हणजे तिचा हा गोंधळ चालूच होता. मग मी तिला बोलले, की "मैम यहाँ पे बहुत बारिश हो रही है, तो इसकी वजह से मेरा नेटवर्क जो है वो चल रहा नहीं है." तर मग मी म्हटलं, "मॅम मेरे यहाँ पे नेटवर्क इश्यू है." तर मला ती म्हणते, की "नाही आहे मॅम, तुमचं नेटवर्क इश्यू नाही आहे. तुम्ही फोनपेवर जातच नाहीयेत." असं ती मला सांगते. तिला पण क्लिक होतंय, की मी जात नाहीये आणि मला तर माहिती आहे, की मी जातच नाहीये. आणि मग मला ती वारंवार ह्यासाठी ती कल्पना करतीये, की मी फोनपेला, मग मी फायनली फोनपेला, मला तर कुठला मेसेज तर आला नाही. मग फायनली मग मी फोनपेवरती गेले. तर मग काय झालं, ज्यावेळेस आपण फोनपे उघडतो किंवा आपला आपण पासवर्ड टाकतो, तर त्या ठिकाणी ना एक ओ-टी-पी मागत होता आणि तो ओ-टी-पी समजा ती मला देणार आणि मी तिथे तो ओ-टी-पी टाकणार. पण मला एवढंच सांगायचं आहे, की बऱ्याचशा महिला असतात किंवा पुरुष असतात, जे घाई गडबडीमध्ये असतात. कारण आजकाल कुणाकडेही वेळ नाहीये. तर अशा धावपळीच्या जीवनामध्ये काय होतं, आपण चुकून त्यांना ओ-टी-पी सांगतो
किंवा त्यांच्याकडनं ओ टी पी घेऊन आपण घाई गडबडीमध्ये टाकू शकतो, असं घडू शकतं. म्हणून मी तुम्हाला सतर्क करते. मला ज्यावेळेस तो ओ टी पी टाका असं म्हणत होते, तर मी काय केलं, ओ टी पी टाकला नाही किंवा तिला मी सांगत पण नव्हते. ती मला बोलतीये, "स्क्रीन पे जाओ और चेक करो पेमेंट आ गई है. स्क्रीन पे जाओ फोन पे और चेक करो. स्क्रीन पे क्या आ रहा मॅम?" असं ती मला म्हणतीये आणि मला पण कळतंय, की तिथे मला ओ टी पी मागतंय. पण मी तिला सांगत नाहीये, शेअर नाही करत आहे, की मला ओ टी पी मागतंय म्हणून. आणि मी काय केलंय, माझं नेट मी माझं बंद केलं आणि मग मी फोनपेला मी काहीही केलेलं नाही आणि माझ्या मिस्टरांना एक इशारा केला म्यूटवरती करून. म्हटलं, "अहो इकडे या. एक तुम्हाला फ्रॉड मला कॉल आलेला आहे आणि तो पहा थोडंसं." आणि हे तिला पण क्लिक होत होतं, की ती मला म्हणत होती, "मॅम आपका नेट बंद है, फोन पे चालू है, आप नहीं जा रहे उस पे, तुम जाओ ना, आपको पेमेंट आ जाएंगी." मग तिथे गेल्यानंतर ती मला सांगणार होती एक ओ-टी-पी आणि माझं पूर्ण अकाउंट तिने खाली करणार होती. ओके. मग तितक्यात माझे मिस्टर आले आणि ते बोलले, हॅलो. मग ते तिला तितक्यातच क्लिक झालं, की हे दोघं नवरा-बायको एकत्रच आहेत आणि ती बोलली, की "साले आप दोनों मिलकर मेरे को घुमा रहे हो क्या?" असं बोलली. मग ती एकदम अशा नीच भाषेमध्ये ती शिव्या देत होती आणि अ, मग माझ्या मिस्टरांना असं काही घाण बोलावंसं वाटलं नाही. तर त्यांनी माझ्याकडे दिला मोबाईल आणि ज्या टोनमध्ये ती बोलत होती, त्याच टोनमध्ये मी तिला प्रत्युत्तर दिलं आणि म्हटलं, "हे असे धंदे ना," म्हटलं, "अगं एक स्त्री असून सुद्धा एका स्त्रीला फसवतेस का?" म्हटलं. मग ती पण मला फार घाण बोलली. मी पण तिला फार घाण बोलले. सांगण्याचं एवढंच माझं तात्पर्य आहे, हे जे माझ्याशी घडलं, हे एक दिवस तुमच्याशी पण घडू शकतं. तर सावधान राहा, सतर्क राहा.